नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 ऑगस्ट 2025. मी म्हटलं होतं ना, श्रीचं आगमन होणार आहे आणि राज्यात पावसाला सुरुवात होणार. तर राज्यामध्ये काय झालं, ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली. मग आता परत काय होणार आहे तर तुम्हाला सांगतो. राज्यामध्ये आज आहे 28 ऑगस्ट 2025. आज देखील म्हणजे 28 ऑगस्ट 29 आणि 30 तारखेपर्यंत आणखीन 3 दिवस राज्यात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं पेंडोलता पडणार आहे. पण राज्यात हा पाऊस पडणार आहे, हा अंदाज लक्षात. राज्यात सांगायचं झालं तर आपण सुरुवात करू म्हणजे आज जास्त पाऊस कोणत्या भागाकडे पडणार आहे. तर सुरुवातीला सांगायचं झालं तर आज यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर इकडं झालं तर संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा. म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे. आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे 28, 29, 30 म्हणजे आणखीन 3 दिवस पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर मुंबईला देखील म्हणजे बरेच आजपासून चांगला पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे थोडे पावसाची स्पीड वाढणार आहे. 2-3 दिवस पाऊस सुरू होता मुंबईला, पण मुंबईला देखील आज 2-3 दिवस मध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे मुंबईला 28, 29, 30च्या दरम्यान मुंबईला देखील जोराचा पाऊस राहणार आहे. म्हणून हे मुंबईकरांच्या जनतेचे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर कोकण पट्टीमध्ये देखील ना जवळपास 28, 29, 30 ऑगस्ट पर्यंत कोकणातला पाऊस देखील चालू राहणार आहे. आणि सांगायचं झालं तर परत एक ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच त्याच्यानंतर अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात मात्र आज देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडन, कुठं रिमझिम पडन, कुठं वाहुणी पडल, कुठं पेंडोलता पडन. म्हणून हा पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना अंदाज द्यायचा. त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे बघू. उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे मध्ये ह्या जवळपास 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी रिमझिम पडन, कुठं मुसळधार पडन, पण काही ठिकाणी वाहून होईन, कुठं रिमझिम पडन, कुठं पेंडोलता समाधान मानावं लागेल. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे. तर सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, संभाजीनगर आणि जालना हे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे. आज देखील दुपारच्या नंतर खूप काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे मराठवाड्यात देखील सांगायचं झालं तर मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 28, 29, 30च्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर परत मग राज्यात आता परत पाऊस कधी पडणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. सर्वप्रथम आपण काय करू की हे पाऊस 30 तारखेपर्यंत पडणार आहे, पण 31, 1, 2, 3 ला परत थोडी उघाड देणार आहे. पण 31 ऑगस्ट आणि 1, 2, 3 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात समजा बऱ्याच ठिकाणी उघाड भेटल, पण त्याच्यानंतर काही राज्यातल्या काही भागामध्ये पाऊस चालू राहणार आहे. मग ते कुठं चालू राहणार आहे तर समजा सांगू इच्छितो 31 ऑगस्ट आणि 1, 2, 3 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो जळगाव जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झालं, अकोला जिल्हा झालं, अमरावती जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा. त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडचा पाऊस चालूच राहणार. म्हणजे त्या पट्ट्याच्या नंतर तिकडं मध्य प्रदेशच्या बाजूनं काही त्या खालून म्हणजे नांदुरा त्या घाटाच्या नांदुरा त्या तालुक्याकडून त्या खालच्या साईडनं अकोट ह्या भागाकडून परतवाडाकडून ह्या पट्ट्यामधला मात्र पाऊस कंटिन्यू मात्र इकडला जरी कमी झाला तर तिकडला मात्र पाऊस चालू राहणार आहे. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. आणि त्याच्यानंतर मग आता हे 28, 29, 30 तारखेचा पाऊस गेल्याच्या नंतर परत राज्यात पाऊस येणार आहे का तर तुम्हाला सांगतो 28, 29, 30 गेल्याच्या नंतर 31, 1, 2, 3 ला देखील महाराष्ट्रात पाऊस चालू होणार आहे. एकदम महाराष्ट्रातला पाऊस सगळीकडला बंद होणार नाही. मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगतो 1, 2, 3च्या दरम्यान इकडला सांगितल्याच्या नंतर परत एकदा सांगू इच्छितो की परत एकदा मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की
4 सप्टेंबर 5 सप्टेंबर 6 आणि 7च्या दरम्यान परत मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबई नाशिक नंदुरबार धुळे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये इगतपुरी त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे 4-5 सप्टेंबरच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून त्या मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण की राज्यात सांगायचं झालं तर मग 4-5 सप्टेंबरला देखील तुम्हाला एक सांगतो मग नुसतं मुंबई नाशिकला पाऊस नाही पडणार तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये विदर्भात बी पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भाचे 6 जिल्हे मग ते कोणते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भ दोन्ही जिल्हे सांगा बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम म्हणजे ह्या विदर्भात देखील 4, 5, 6, 7 सप्टेंबरच्या खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर विदर्भ सांगितलं तर मग आता मराठवाड्यात काय परिस्थिती राहील 4, 5, 6 सप्टेंबरला. मराठवाड्यात देखील 4, 5, 6, 7च्या दरम्यान नांदेड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे. लातूर जिल्ह्याला खूप पडणार आहे. परभणी जिल्ह्याला पडणार आहे. हिंगोली जिल्ह्याला पडणार आहे. धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे. बीड जिल्ह्याला पडणार आहे. जालना जिल्ह्याला पडणार आहे. संभाजीनगरला पडणार आहे. म्हणून हे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी 4, 5, 6, 7 तारखेचा देखील अंदाज लक्षात द्यायचा. 31 ऑगस्ट पासून ते 3 ऑगस्ट पर्यंत 4 दिवस तुम्हाला शेतीचे काम करायला वेळ आहे. तर तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे आता हे 28, 29, 30 ह्या 3 दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी जोराचा कुठं मुसळधार कुठं वाहवणी हे पाऊस पडणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे की तुम्हाला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे की 4 सप्टेंबर 5, 6, 7च्या दरम्यान म्हणजे सोलापूर जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे. सांगलीकडे पडणार आहे. साताऱ्याकडे पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं पुणेकडे पडणार आहे. अहिल्यानगरकडे पडणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातले जे काही आवर्षण जिल्हे आहेत काही तालुके आहेत बघा त्याच्यामध्ये कोणतं अहिल्यानगर जिल्ह्यामधले काही तालुके आहेत. बीड जिल्ह्यातले कडाष्टी भागातले काही तालुके सोलापूर जिल्ह्यात आटपाडी एक भाग आहे असा आहे की ते आवर्षणमध्ये मोडतो. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो की काही भागामध्ये आतापर्यंत म्हणजे पाऊस मुंबई येत नाही पण त्यांना एक सांगू इच्छितो की काय होणार आहे की सप्टेंबरचा म्हणजे परतीचा पाऊस मात्र तुम्हाला खूप पडणार आहे. तुमचे वडे नाले वाहणार आहे. कोणात एखादं शेततळे भरायचे राहिले असेल तर ते शेततळे देखील भरून जाणार आहेत. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या अहिल्यानगरमध्ये देखील काही तालुक्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे. काहींना म्हणजे तळ्यामध्ये पाणी नाही तर त्या देखील त्यांना सांगू इच्छितो की काही जे आवर्षण भाग आहे त्यात देखील पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं. जालन्याकडे सगळीकडे मुसळधार पाऊस झाला अतिमुसळधार झाला पण रोयलाकडे एक असा भाग आहे ते रेन शॅडो खाली येतं म्हणजे तिथं पाऊस कमीच असतो. तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सप्टेंबर मध्ये तुमच्या रोयलागडचं ते तळ भरून जाणार आहे म्हणून तुमच्यासाठी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी. कारण की आता उद्याचा देखील पाऊस म्हणजे 28, 29 देखील तुमच्या तिकडे पडणार आहे. त्याच्यात काही तळ्यात अर्ध पाणी येणार आहे त्या रोयलागडच्या आणि त्याच्यानंतर जे म्हणजे सप्टेंबर महिन्यात जे पडेल त्याच्यात ते तुमचं तळ भरून जाणार आहे म्हणून तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की कोकणातला पाऊस म्हणजे त्याच्यानंतर 4, 5, 6 सप्टेंबरचा ते देखील कोकणमध्ये संपूर्ण कोकणपट्टी चालू राहणार आहे म्हणून हे कोकणातल्या जनतेने हे अंदाज लक्षात द्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आता हे पावसाचे दिवस तुम्हाला सांगितलं होतं काय करा लक्षात ठेवा मग तुम्हाला जशी कामे करायचे तसे करू शकता. आता हे 28, 29, 30च्या दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे. 31 पासून थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे. 31, 1, 2, 3 पर्यंत कमी होईल. त्याच्यानंतर राज्यात परत 4 ते सप्टेंबर पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर परत काय होणार आहे सप्टेंबरच्या मध्ये दुसऱ्या आठवड्यात देखील पाऊस येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस पडणार आहे. मी तुम्हाला मागच्या अंदाजाचं सांगितलं होतं ना की यावर्षी जूनमध्ये थोडा पाऊस कमी होईल. जूनपेक्षा जास्त होईल. जुलैमध्ये जास्त होईल. जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये जास्त होईल आणि ऑगस्टपेक्षा सरासरीपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस होईल असं मी सुरुवातीला सांगितलं होतं. 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील थंडीचा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच